महत्त्वाची बातमी आहे। मंत्री आत्राम यांच्या शासकीय बंगल्यात खासगी व्यक्तीकडून शासकीय बैठका घेतल्या जात आहेत। कराळे नावाच्या व्यक्तीकडून खात्यामधील शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत। अधिकाऱ्यांच्या संघटनेनं मंत्री बाबा आत्राम यांच्याकडे ही तक्रार केली आहे। अन्न आणि औषध प्रशासन खात्यात कराळे नावाच्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढलेला आहे। कराळेच्या बैठकीला हजर राहणं सक्तीचं असल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। काँग्रेस पक्षाचे नेते आणि या सरकारमधले मंत्री असलेले अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या कराळे नावाच्या एका त्रयस्थ व्यक्तीकडनं घेत असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळत आहे। कराळे नावाचे व्यक्ती जे आहेत ते कोणतेही शासकीय अधिकारी नसताना मात्र धर्माराव बाबा आत्राम यांचं सुरुची या शासकीय इमारत जी आहे त्या इमारतीमध्ये त्यांचं घर आहे। त्या इमारतीमध्ये कराळे नावाच्या व्यक्तीकडनं त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात असल्याची माहिती समोर येते आणि या सगळ्या संदर्भाची तक्रार जी आहे ती अधिकाऱ्यांनी आता मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांना दिलेली आहे। आणि या सगळ्याच्या नंतर आता धर्माराव बाबा आत्राम यांच्याकडनं कराळे नावाच्या व्यक्तीवरती कोणत्या पद्धतीची कारवाई होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।